नमस्कार, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मित्रांनो, बिग बॉस मराठी 5च्या घरात सूरज चव्हाणची एंट्री झाली तर खूप जणांना तो आवडला नाही। पण घरातल्या पहिल्याच दिवशी त्याने त्याची आपण न ऐकलेली स्वतःची कहाणी सांगितल्यानंतर कुठेतरी ऐकणाऱ्याच्या मनात नक्कीच धस्स झालं असणार। मित्रांनो, सूरजबद्दल बोलायचं झालं तर सूरज हा बारामतीचा आहे आणि त्याचा जन्म हा खूप गरीब घरातला आहे। काल बिग बॉसमध्ये सांगितल्याप्रमाणेच लहानपणी सूरजच्या डोक्यावरचं आई वडिलांचं छत्र हरपलं। वडिलांना कॅन्सर असल्याकारणाने ते गेले आणि आईला डिप्रेशनमुळे ती वेडी झाली होती, त्याच्यामुळे ती गेली। त्याच्या मोठ्या बहिणीने त्याचा सांभाळ केलेला आहे। 8वी पर्यंत शिक्षण असणारा सूरज हा खूप भोळ्या स्वभावाचा आहे। एक दिवस बहिणीच्या मुलाने टिकटॉक बद्दल सूरजला सांगितलं आणि त्याने बहिणीच्या फोनवरून एक व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर तो व्हायरल झाला। त्याला प्रसिद्धी मिळू लागली। त्यानंतर त्याने मोलमजुरी करत स्वतःचा फोन घेतला, स्वतःची ID बनवली आणि व्हिडिओ बनवू लागला। त्यामध्ये त्याचं अजून नाव होऊ लागलं। जसं त्याने बिग बॉसच्या घरामध्ये काल सांगितलं की तो दिवसाला रिबीन कापायचे 80,000 घ्यायचा आणि आता यूट्यूबवर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत। असा हा सूरज चव्हाण, ज्याला बहिणीशिवाय कोणाचा आधार नव्हता, त्याने जिद्द ठेवत आयुष्यात काहीतरी करून दाखवलं। आपण कसं दिसतो यापेक्षा आपल्यामध्ये असणारी कला ही फार महत्त्वाची असते, ती त्याने दाखवून दिली। तर मित्रांनो, सूरज चव्हाण आता बिग बॉसच्या घरामध्ये प्रेक्षकांची मनं किती जिंकतो हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे। तुमचं काय मत आहे सूरज चव्हाण याच्याविषयी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।